घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार श्रोते हो. गेल्या आठवड्यात घडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडींचा साप्ताहिक आढावा अवतीभवती या कार्यक्रमात मी वैष्णवी तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला रत्नागिरी बस स्थानकातील सुविधांचा आढावा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणूक बिनविरोध. आचारसंहिता संपुष्टात. अवैध शस्त्रांवर पोलिसांची कारवाई. 7 बंदुकांसह 29 काडतुसे जप्त. 8 जणांना बेड्या. मिशन फिनिक्सचा जिल्ह्यात धडाका. 6.5 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त. 27 संशयित गजाआड. बालके सुरक्षित, समाज सुरक्षित. बालस्नेही जिल्हा निर्मितीसाठी बालहक्क आयोगाचे आवाहन. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. परिवहन मंत्र्यांनी नुकतीच रत्नागिरी बस स्थानकाची अचानक पाहणी करून तेथील विविध सोयी सुविधांचा आढावा घेतला आणि प्रवाशांशी थेट संवाद साधला. ऐकूया त्या प्रसंगी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. नवी मुंबई पासून रत्नागिरीपर्यंत म्हणजे पाली झालं, मानगाव, संगमेश्वर, महाड, पोलादपूर आणि आता रत्नागिरीचं पण पाहणी करायला आलेलं आहे. गणपती पुळेला जाऊन आलो. प्रामुख्याने सगळ्या एसटी स्टँडची पाहणी केली असता सध्या परिस्थितीमध्ये आमची लोक चांगल्या प्रकारचं काम करतायत. सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्याचं काम जे आम्ही त्यांना दिलेलं आहे ते पण पूर्ण करायचा प्रयत्न करतात. काही त्रुटी आहेत ही वस्तुस्थिती आहे. शौचालयाची दुरावस्था झाली होती, त्या काही रिपेअरिंग करायला सांगितलं. उद्यापासून आम्ही राज्यातील सर्व जी शौचालय आहे ती मोफत प्रवाशांना देतोय. 1 रुपया सुद्धा प्रवाशांकडनं न घेता शौचालयाचा वापर प्रवाशांसाठी आम्ही करू देणार आहोत. आणि त्याचबरोबर बसेसची स्वच्छता करणार आहोत. रोज बस जी डेपोमधून निघेल ती स्वच्छ धुवून निघेल. त्याचबरोबर डेपोची जी स्वच्छता आहे ती दर 4 तासांनी करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आणि त्या माध्यमातून ती सुरुवात आता उद्यापासून होतोय. 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू. ज्या ज्या ठिकाणी आर्थिक बाजूमुळे एसटीच्या काही स्टँडचं काम थांबलं असेल ते सुरू करण्याच्या सूचना मी आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दिलेल्या आहेत. एसटी जे ड्रायव्हर आणि कंडक्टर असतात त्यांच्या ज्या रूम आहेत त्या स्वच्छ असावा, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं आणि त्याचबरोबर बंक बेड जे आहे ते बंक बेड त्यांना मिळावे. अशा प्रकारच्या सर्वसामान्य लोकांना हव्या त्या सुविधा देण्याचा एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आम्ही तयारी करतोय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 6 उमेदवारांपैकी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्यासह 5 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी दिली. पत्रकार परिषदेत ही माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, नमस्कार. माननीय भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 18/5/2026 च्या प्रेस नोट द्वारे महाराष्ट्र विधान परिषद साठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणूकमध्ये आपले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे दाखल झाले होते. याच्यामध्ये श्रीमती जुईली महेंद्र दळवी, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्रीमती मानसी संतोष म्हात्रे, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्री अनिकेत सुनील तटकरे असे एकूण 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झाले होते. दिनांक 2 जून रोजी झालेल्या छाननीमध्ये ह्या 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. काल दिनांक 3 जून रोजी श्रीमती जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाले होते. त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे आजचे अंतिम दिवस 4 जूनला श्री अरविंद पुंडलिक म्हात्रे, श्री सुरेंद्रनाथ यशवंत माने, श्री अनिल रमेश चोपडा आणि श्रीमती मानसी संतोष म्हात्रे यांच्या वतीने आम्हाला नामनिर्देशन पत्र मागे
घेण्याचे दाखले मिळाले, प्रस्ताव मिळाले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात निवडणुकीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी याचे श्री अनिकेत सुनील तटकरे यांचे केवळ एकमेव नामनिर्देशन पत्र शिल्लक राहिल्याने कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 21A अनुसार माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांचे म्हणजे आयोगाकडे आम्ही यांचे हे नमुना पाठवला आहे 21A आणि त्याप्रमाणे नमुना 23B रिटर्न ऑफ इलेक्शन याप्रमाणे बिनविरोध निवडून श्री अनिकेत सुनील तटकरे याची घोषणा पण करत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. निवडणूक बिनविरोध पार पडल्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात लागू झालेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. जिल्ह्यातील अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि तस्करी पूर्णपणे मुळापासून उपटून टाकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्स अंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली. याबद्दल विशेष माहिती देताना रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले, नमस्कार, मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत अभियान याला पाठबळ म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील 1 वर्षापासून मिशन फिनिक्स राबवलेले आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. अनेक मॅरेथॉन, अनेक सायकल रॅली, पथनाट्य, पैदल रॅलीज आणि अनेक शाळा कॉलेजेसला भेटी देऊन आमच्या पोलीस काका व पोलीस दिदी यांनी ड्रग्सच्या अब्यूजबद्दल अवेअरनेस करत आहेत. अनेक तरुणींचे जीवन या नशेमुळे उद्ध्वस्त होत आहे. तर आपला हा लढा या नशेविरुद्ध आहे, या ड्रग्स विरुद्ध आहे. चला सर्व नागरिक रत्नागिरीतील एकत्र येऊन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलांच्या मिशन फिनिक्सला पाठबळ देऊया. कुठेही अशा प्रकारचे नशेखोरी चालत असेल, नशाची विक्री चालत असेल, नशा करताना तरुण आढळत असतील तर कृपया रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला त्वरित खबर द्या. आमच्या रत्नसेतू चॅटबोटवर किंवा डायल 112ला खबर द्या. रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अशा ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर, ड्रग्ज कन्झम्पशन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करेल, ही मी आपल्या सर्वांना आज ग्वाही देतो. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील 1 वर्षामध्ये अनेक उपक्रम जे राबवले त्यामध्ये आपण 62 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण 86 आरोपींना आपण अटक केलेली आहे, ज्यामध्ये आपण एकूण 36,98,400 रुपयांचा ड्रग्सचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्याचबरोबर 181 किलो 141 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ आपण यामध्ये नष्ट केलेले आहेत आणि एकूण 94 जनजागृती उपक्रम आपण मागील 1 वर्षात राबवलेले आहे. चला एकत्र येऊया आणि आपण या ड्रग्स विरोधी लढा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध हत्यारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पोलिसांनी गावठी कट्ट्यांसह 7 अवैध शस्त्र आणि 29 जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी एकूण 8 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 2,28,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणं आणि त्यांची विक्री करणं याविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर धोरण स्वीकारलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठीची कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण बालस्नेही जिल्हा व्हावा यासाठी बालकांचे हक्क, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि सन्मान राखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय विष्णू पुराणिक यांनी केले. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाल हक्क आयोग म्हणून आम्ही आज जी सुनावणी घेतली त्या सुनावणीत साधारणतः 9 प्रकरणं होती. आत्ता
बालकांविषयीच्या कामकाजाचा आढावा घेताना आम्ही सर्वांना एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वांना एक आव्हान असं केलं की सर्वांनी एकमेकांच्या त्रुट्या किंवा एकमेकांचे गॅप न राहू देता इंटिग्रेटेड एकमेकांच्या सहवासाने किंवा एकमेकांच्या समन्वयाने आपण बालकांच्या समस्या कशा सोडवू शकतो, बालकांच्या काळजी आणि संरक्षण या विषयामध्ये आपण त्यांना कसं जास्तीत जास्त प्रकारे बालस्नेही वातावरण निर्माण करू शकतो याचा प्रयत्न करण्यासाठी आत्ता जे लक्षात आलेले आहे सर्व की त्यांचे आकडे आणि एकमेकांच्या समन्वयाचा जो गॅप आहे तो लवकरात लवकर भरून काढण्याचे निर्देश आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि पुढील 3 ते 6 महिन्यामध्ये जेव्हा आढावा बैठक होईल त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत समन्वयाच्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि कोणतीही तफावत न राहता बालस्नेही वातावरण आपल्या जिल्ह्यात राहिलं पाहिजे असे निर्देश त्यांना दिलेले आहेत. कोकण विभागात महावितरणाने सर्वाधिक म्हणजेच 43,03,303 स्मार्ट मीटर बसवले आहेत. या नवीन मीटरमुळे ग्राहकांना वीज दरात सवलत मिळत असल्याने स्मार्ट मीटर वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक बिलिंग, स्वतःच्या वीज वापरावर नियंत्रण आणि टाइम ऑफ डे TOD सवलतीचा थेट लाभ मिळत आहे, अशी माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला कोकण विभागासह संपूर्ण राज्यात स्मार्ट मीटरला मोठा विरोध झाला होता. मात्र महावितरणाने नागरिकांच्या शंकेचे निरसन केल्यानंतर आता या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय टपाल विभाग यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेलं राजापूर येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि नागरिकाभिमुख सुविधा केंद्र ठरत आहे. या केंद्रामुळे कोकणातील नागरिकांना पासपोर्ट सेवांसाठी मुंबई अथवा इतर महानगरांमध्ये वारंवार जावे लागत नसून वेळ, खर्च आणि श्रमांची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. याबाबतची माहिती ऐकूया. पासपोर्ट काढायला मुंबईला जायला हवे त्याची आता बिलकुल गरज नाही. राजापूर पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू आहे. passportindia.gov.in या संकेतस्थळावर जा आणि आपली अपॉइंटमेंट निश्चित करा. अगदी सोपं आणि विना कटकट आपला पासपोर्ट काढून घ्या आणि पासपोर्ट घरपोच मिळवा. अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधा. फोन क्रमांक 02352 220055. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई दि बॉटनिकल गार्डनमध्ये आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता विविध शासकीय विभागांनी एकत्र येत येथे प्रत्यक्ष श्रमदान केले. महसूल, कृषी विभाग, चिपळूण नगरपालिका आणि पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण देवराई परिसराची स्वच्छता केली. या संवर्धनासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील गांडूळ खत प्रकल्प यांच्याकडून तब्बल 1200 किलो गांडूळ खत मोफत उपलब्ध करून देण्यात आलं, ज्याचा वापर सर्व झाडांना खत घालण्यासाठी करण्यात आला. सर्व विभागांच्या या सामूहिक श्रमदानामुळे कळंबस्ते देवराईला एक नवं रूप मिळालं आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात अत्यंत उत्साहात करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. 15 जूनला जिल्ह्यातील शाळा गजबजणार असून पहिल्याच दिवशी नवखात्यांचे स्वागत करण्यासाठी पहिले पाऊल या उपक्रमांतर्गत नियोजन करण्यात आलं आहे. चालू शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात एकूण 10,091 विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचं वाटप केलं जाईल. शाळांचा गुणवत्ता दर्जा वाढवण्यासाठी जिल्ह्यात दत्तक शाळा अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक एका शाळेसाठी एक नोडल अधिकारी म्हणून
वर्ग 1 आणि वर्ग 2च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील 100% घटकांनी भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्तेबाबत आढावा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत दर्जेदार भोजन देण्याचे नियोजन आहे. या उपक्रमांतर्गत दर्जेदार शिक्षणाची पायाभरणी करून रत्नागिरी जिल्ह्याचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग विशेष प्रयत्न करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 100% पटनोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांना यश आले आहे. जिल्ह्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या प्रभावित ग्रामीण भागातील योजनांची प्रलंबित देयके आणि इतर खर्चासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने 78,91,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे टँकरद्वारे चालणाऱ्या पाणीपुरवठ्याची थकीत देयके तसंच टँकर मालकांचे रखडलेले पैसे तात्काळ वर्ग केले जातील. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारण्याच्या कामांना गती मिळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोटपा कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या 2,518 जणांवर कारवाई करून 2,89,230 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या 154 दुकानदारांकडून 30,600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे. जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी नागरिकांना तंबाखूमुक्त राहण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात आतापर्यंत 87,862 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले असून 71,425 जणांची मौखिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत 1,359 व्यक्तींमध्ये प्राथमिक लक्षणे आढळली तर 147 जणांमध्ये कर्करोगाचे अचूक निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम कांबळे यांनी दिली. भारत संचार निगम लिमिटेड रत्नागिरी कार्यालयातर्फे आयोजित व्यावसायिक विकास बैठकीत यशस्वी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्सचा विशेष सत्कार करण्यात आला. वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षात हायस्पीड इंटरनेट पुरवणाऱ्या FTTH फायबर टू द होम सेवेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र परिमंडळात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसंच BSNLच्या दीप्ती पंडित यांनी FM नोडल म्हणून महाराष्ट्रात तृतीय क्रमांक मिळवला. या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या भागीदारांना उपमहाप्रबंधक अमृता लेले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रोतेहो, आपण ऐकलात गेल्या आठवड्यातील घडामोडींचा आढावा. पुन्हा भेटूया अवतीभोवती कार्यक्रमात नव्या घडामोडींसह. तोपर्यंत मी वैष्णवी रिसबूड आता आपला निरोप घेते. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे.